हॅलो मित्रमंडळी, आपला ब्लॉग नक्की पहा. आणि इकडे आहे आपला चेता भाऊ मासरा. आयफोन घेतला पण कोणताच फायदा नाही, नुसतं रेडमीचा मोबाईल वापरत राहायचे ना. आयफोन आमच्या हातात देऊन देते. तेवढ्यातच आम्हाला झाली होती जेवाची सुट्टी, तर आम्ही आलते जेवण करायला. आम्हाला जेवण करायसाठी पाहिजे नव्हती जागा, तर आम्ही आलते होती इकडे गाडी पार्किंगमध्ये. तर तेवढ्यातच आम्ही गाडी पार्किंगमध्ये आलते, तर आम्हाला होतं जेवायचं, तर आम्ही लागले होते जेवण करायला. तर आमचं जेवण झाल्यावर आम्हाला झाली होती सुट्टी, तर आम्ही आलते पांढरकवड्याला क्रिकेट पाहासाठी. तर पहा मग आता मित्रांनो आपला ब्लॉग. तिथं आलते होते फक्त आम्ही दोघं, भीमा भाऊ न मी. तर आम्ही आलते होते आपल्या स्टेडियमकडे ना. तिथं होतं सुरू आपलं क्रिकेट. गाडी आपली मस्त लिंबाच्या झाडाखाली लावली ना. आम्ही आलते होते इकडे क्रिकेट पाहासाठी. तर तेवढ्यातच मॅच सुरू होती. मी आणि माझ्या मित्राचं मॅच पाहणं झाल्यावर आम्हाला जायचं होतं घराकडं. तो म्हणे मी जातो घराकडं आणि तू जा घराकडं. तर मी निघलो पैदल घराकडे जायचं. तेवढ्यातच मला जायचं होतं बस स्टँडवर. तर तेवढ्यात दिसला आपला रोशन भाऊचा याटो, पण आपल्याला याटोत बसायचं नाही होतं, गाडी येत होती. तर तेवढ्यात आलते होते आपले बँडवाले मित्र. अन माय मित्र जाणार होते अंतरगावले वाजवाले ना. तेवढ्यातच शिव मायाबरोबर बोलत होता. तर मग मी का करा म्हणलो, आता गेलतो मग जय महाकाली भेल भंडारमध्ये. आणि तिथं गेल्यावर आपल्याला खायचे होते गुपचूप. तर मी गुपचूप बिन खाणं झाल्यावर तेवढ्यात आलती होती आपली गाडी, आणि गाडीवर बसले ना आम्ही निघले घराकडे. यासाठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो सबस्क्राईब कर. भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओला. आजचा आपला एवढाच ब्लॉग.